बातमी पुण्यातून आहे। महाराष्ट्र धर्म संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात राज्यातला या प्रकरणातला पहिला गुन्हा दाखल झालाय। ब्रिटनच्या धर्मगुरूंचं प्रवचन धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आलाय। गुरुवार पेठेतील चर्चमधील प्रवचनाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी तक्रार केली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, नुकताच हा कायदा आता लागू झाला आणि त्यानंतरचा हा पहिला गुन्हा, काय अपडेट? श्रुती, पुण्यातील गुरुवार पेठेतलं एक चर्च आहे आणि या चर्चमध्ये ब्रिटनहून आलेला एक ब्रिटिश नागरिक त्या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून धर्म प्रसार करत असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे आणि या आरोपानंतर त्यांनी जवळच्या अर्थात खडक पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली तक्रार देखील दाखल केली होती। या तक्रारीच्या आधारावरती पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये या धर्मगुरूच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा हा खरं तर नवीन कायदा तयार करण्यात आलेला आहे। या कायद्याच्या संदर्भात मतमतांतर देखील आहेत, मात्र या कायद्याअंतर्गत राज्यातला हा पहिला गुन्हा पुण्यातल्या खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि जो काही आरोप या सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातोय की या व्यक्तीने अर्थात ब्रिटिश नागरिकाने पुण्यात येऊन अशा पद्धतीने धर्मप्रसार केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे आणि म्हणून हा गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे। याची पुढची चौकशी देखील आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे याच गुन्ह्याच्या विरोधात या धर्मगुरूकडून न्यायालयात देखील धाव घेण्यात आलेली आहे। आता हा गुन्हा न्यायालयात नेमकं टिकतो का? कारण न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयात या सगळ्या संदर्भातला बाबी सुनावणी दरम्यान त्याचा खरं तर चर्चा केली जाऊ शकते आणि त्यानंतरच हा गुन्हा अस्तित्वात येऊ शकतो। मात्र पहिला गुन्हा हा राज्यातला धर्म स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेला आहे। श्रुती, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।